नमस्कार. आज आपण एका खूप रंजक विषयावर बोलणार आहोत. हं, दक्षिणेत म्हणजे कर्नाटकात मराठांचं वर्चस्व हं. आणि त्यातही तंजावरचं जे राज्य होतं हो, त्याबद्दल. आपल्याकडे C.K. श्रीनिवासन यांचं पुस्तक आहे मराठा रूल इन द कर्नाटक हा, आणि काही संबंधित कागदपत्र आहेत. नक्कीच. आणि या माहितीतून आपण म्हणजे फक्त घटना नाही बघणार आहोत, बरोबर तर मराठ्यांचा प्रभाव कसा होता, बरोबर म्हणजे लष्करी, प्रशासकीय आणि सांस्कृतिक सुद्धा. अगदी तंजावरचा प्रवास थोडक्यात उलगडूया. उत्तम. सुरुवात मग शहाजी भोसले यांच्यापासूनच करूया. हो, तिथूनच सुरुवात करायला हवी. विजापूरचे सरदार म्हणून त्यांची कर्नाटकातली कामगिरी खूप मोठी होती असं म्हणतात. बंगळूर वगैरे जिंकून त्यांनी तिथे काय म्हणतात त्याला पाया घातला एक प्रकारे. अगदी बरोबर. शहाजींनी विजापूरसाठी तर मोठं काम केलंच, प्रदेश जिंकला, पण महत्वाचं म्हणजे त्यांनी तिथली जी जुनी प्रशासकीय पद्धत होती हां. विजयनगरची, ती काही प्रमाणात चालू ठेवली. आणि श्रीनिवासन यांच्या नोंदीनुसार त्यांनी मोठ्या संख्येनं मराठी प्रशासक, विशेषतः ब्राह्मण, दक्षिणेत नेले. अच्छा. त्यामुळे मग मराठी भाषा, प्रशासनाची पद्धत याचा प्रभाव वाढला. बंगळूर त्यांचं महत्वाचं ठाणं बनलं होतं. आणि मग येतात छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची दक्षिण मोहीम खूप गाजली. जिंजी किल्ला जिंकणं आणि त्यांचे बंधू व्यंकोजी एखोजी त्यांच्यासोबतचा तो संघर्ष. काय आहे नक्की हे? शिवाजी महाराजांच्या मोहिमेचे अनेक पैलू आहेत. एकतर जिंजीसारखा महत्वाचा किल्ला जिंकून दक्षिणेत मराठा साम्राज्याचा थेट विस्तार केला त्यांनी. बरोबर. पण दुसरीकडे त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी, ज्यांनी तंजावरमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केलं होतं, त्यांच्याकडून वडिलांच्या जहागिरीतला वाटा मागितला. आता हा फक्त कौटुंबिक वाद होता की यामागे काहीतरी मोठी राजकीय दृष्टी होती? म्हणजे हिंदवी स्वराज्य किंवा हिंदू पदपदशाही दक्षिणेत नेण्याचा विचार होता का? यावर इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. अच्छा, म्हणजे केवळ साम्राज्य विस्तार नाही तर त्या पलीकडेही काहीतरी असू शकतं. काही साधनानुसार महाराजांनी सैन्याला रयतेला त्रास देऊ नका अशी सक्त ताकीद दिली होती, हेही नोंदवलेलं आहे. हे महत्वाचं आहे. मग व्यंकोजी राजांनी तंजावर मिळवलं कसं? त्यांच्या कारभाराबद्दल काय माहिती मिळते? झालं काय की तंजावरच्या नायक राजाचा मृत्यू झाला आणि तिथे अस्थिरता निर्माण झाली. त्याचा फायदा घेतला व्यंकोजी राजांनी. विजापूरची मदतही होतीच. साधारण 1675-76च्या सुमारास त्यांनी तंजावर जिंकलं. आणि कारभार त्यांच्या महसूल पद्धतींबद्दल काही परदेशी नोंदी आहेत. जसं फादर ब्रिटोचं एक पत्र आहे 1683चं. त्यात म्हटलंय की करवसुली जरा कठोर होती. अच्छा. म्हणजे उत्पन्नाचा मोठा भाग रोख स्वरूपात घेतला जायचा. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोझा वाढला असावा असं दिसतं. म्हणजे प्रशासकीय बाजूला थोडी आव्हानं होती म्हणायची. हो. पण मग हेच तंजावर कला आणि साहित्याचं एवढं मोठं केंद्र कसं बनलं? विशेषतः ते सरस्वती महाल ग्रंथालय हे कसं जुळतं? हीच तर गंमत आहे. हीच तंजावरच्या मराठा राजवटीची एक मोठी ओळख आहे. व्यंकोजी राजांनी जी परंपरा सुरू केली ना, ती नंतरच्या राजांनी म्हणजे शहाजी दुसरे आणि विशेष करून सरफोजी दुसरे यांनी खूप पुढे नेली. सरफोजी दुसरे यांचं नाव खूप ऐकलंय. हो, त्यांनी तर सरस्वती महाल ग्रंथालय म्हणजे अक्षरशः ज्ञानाचं एक मोठं केंद्र बनवलं. हजारो हस्तलिखिते संस्कृत, मराठी, तेलुगू, इतर भाषांमधली ती जमवली, जपली. केवळ जुनं जतन केलं नाही तर नाही, त्यांनी पाश्चात्य ज्ञान, शिक्षण पद्धती यांनाही प्रोत्साहन दिलं. स्वतः अनेक भाषा शिकले होते. छापखाना सुरू केला. म्हणजे राजकारण कितीही अस्थिर असलं तरी हा सांस्कृतिक वारसा त्यांनी जपला आणि वाढवला सुद्धा. कमाल आहे. पण मग दुसरीकडे प्रशासन आणि राजकारणात सतत संघर्ष दिसतोय. मदुराईचे नायक, अर्काटचे नवाब. हो, ते तर होतच. मग मैसूरचे हैदर अली आले, इंग्रज आले. तंजावरच्या राजांना सतत लढावं लागलं. इंग्रजांशी तह झाले आणि हळूहळू त्यांचं स्वातंत्र्य कमी होत गेलं. स्थलांतरित झाले. अरे बापरे. आणि मग शेवटी 1855 मध्ये शेवटचे राजा शिवाजी, त्यांना वारस नव्हता. त्यामुळे इंग्रजांनी ते राज्य खालसा करून टाकलं. म्हणजे शहाजी महाराजांनी पाया घातला, शिवाजी महाराजांनी एक प्रकारे विस्तार केला आणि दिशा दिली, आणि व्यंकोजींच्या वंशजांनी अनेक संकट झेलून सुद्धा तंजावरमध्ये एक अद्वितीय सांस्कृतिक बेटच तयार केलं. अगदी बरोबर. यातून हेच दिसतं की मराठ्यांचा प्रभाव फक्त युद्धापुरता नव्हता. त्यांचं प्रशासन, कला, साहित्य याला दिलेलं प्रोत्साहन यामुळे दक्षिणेच्या इतिहासावर एक वेगळा मराठी ठसा आहे. जरी राजकीयदृष्ट्या नंतर आव्हानं वाढली. हो, राजकीय आणि प्रशासकीय आव्हानं होती, पण सांस्कृतिक योगदान खूप मोठं आहे. खरंय.
आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय की दक्षिणेत एवढी राजकीय अस्थिरता होती, सतत संघर्ष चालू होते, तरीही तंजावरसारख्या ठिकाणी एवढी मोठी ज्ञानाची आणि कलेची परंपरा कशी टिकली असेल, आणि फक्त टिकली नाही तर वाढली कशी असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच. कदाचित त्या वेळेच्या राज्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या प्राधान्यक्रमात याचं उत्तर दडलं असेल.